इतके दिवस झाले, परंतु आपण अजून सुद्धा देवी आणि महादेव यांच्यातला दुरावा कमी करण्यासाठी काहीच करू शकलो नाहीये. पद्मा, अगं मी पण अनेकदा प्रयत्न केले, पण तुळजा तिच्या जनकल्याणाच्या कार्यात इतकी व्यस्त आहे की तिला दुसरा कशासाठीही वेळ नाही. स्वामी, आपण इथे? जे दुरावले आहेत त्यांना जवळ आणण्याचा उपाय घेऊन आलो आहे देवी. म्हणजे स्वामी, अहो हा तर महादेवांचा रुद्राक्ष आहे. नुसता महादेवांचा रुद्राक्ष नाही देवी, त्यांच्या कंठातील रुद्राक्ष आहे हा. पण मग हा तुमच्याकडे कसा आला? स्वामी, म्हणजे तुम्ही चोरी केलीत? चोरी? भक्ताने देवाच्या प्रसादातील एक दाणा घेतला म्हणजे ती चोरी झाली का देवी? स्वामी, तुम्ही शब्दांचे खेळ खेळत आहात. नाही, आम्ही फक्त सत्याला दुसऱ्या बाजूने पाहतो आहोत आणि आता ते महत्वाचं नाही. आता हे महत्वाचं आहे की आपल्याला कुठल्याही परिस्थितीत हे देवींपर्यंत पोहोचवायचं आहे. अहो पण कशासाठी? देवी, हा केवळ एक रुद्राक्ष नाही, ह्याला महादेवांचा स्पर्श झाला आहे. त्यांची ऊर्जा आहे, त्यांचं अस्तित्व आहे ह्यात. जर ह्याचं तेज तुम्हाला इतकं जाणवत असेल तर विचार करा देवींना काय जाणवेल. स्वामी, पण हा रुद्राक्ष आपण तुळजापर्यंत कसा पोहोचवणार? सुचलं. विष्णुदेव, मला एक कल्पना सुचलीये. त्याचं काय आहे की कैलासात असताना मी आणि देवी नेहमी फुलांच्या माळा गुंफायचो. मी आज काहीतरी कारण काढून देवींना पुन्हा त्या कामात व्यस्त करेन आणि मग तेव्हाच आपण त्यांच्या हातापर्यंत हा रुद्राक्ष पोहोचवून देऊ. अत्यंत योग्य अशी कल्पना सुचली आहे तुला पद्मा. कल्पना चांगली आहे, पण आज काहीही झालं तरी हा रुद्राक्ष तुळजापर्यंत पोहोचायलाच हवा. देवी, आपण त्याची काही काळजी करू नका. आता हा रुद्राक्ष देवींपर्यंत कसा पोहोचवायचा ही माझी जबाबदारी. माझ्या संसारात सुख शांती नांदू दे, माझ्या नवऱ्याला यश मिळू दे आणि असंच कायम माझ्या पाठीशी राहा. अगं किती बी पूजा कर, पण तुझ्या घरातलं दारिद्र्य काय जायचं नाही. अबा काय बी काय बोलतायसा काकी? चुकीचं काय बोलली ग ती? तुझ्यासाठी सावकाराचं स्थळ आलं होतं, पण प्रेमाच्या नादात त्या गरीब घरात गेलीस. आता भोग तुझ्या कर्माची फळं. तो भाऊ काय मोठं करणार आहे? त्याच्या पाठी 3 भाऊ आहे, त्यातलं धड कुणी बी कामाचं नाही. दोघं तर घराबाहेरच असतात. समजा भार हा तुझ्या धन्यावर. अबा तसं काय नाही, आणि उगीच काय बी बोलू नका. आम्ही काय खोटं बोलतोय? अगं लग्न करून उगाच अडकलीस. घरात दुसऱ्या भावाची बायको बी हाय. कामाचं काय? समदा भार तुझ्याच माती. अजून ये गेलेली नाही. माहेरी जा, नाही तर आयुष्यभर राबत बसावं लागल. थांबा, माझा नवरा गरीब असन पण लय मेहनती आहे, माझ्यावर लय जीव लावतो आणि मी माझ्या मर्जीनं लग्न केले, त्यामुळे मला त्याचा जरा बी पश्चाताप वाटत नाही. आता वाटत नाही, पुढे कळल. मला काय कळायचं त्या माझं म्या बघत. खरं माझ्या नवऱ्याबद्दल वंगळ बोलायचा अधिकार कुणाला बी नाही.
झालं, पहिली ठिणगी पडली. अगं आपण काय बोलत होतो ग? मला बी काहीच आठवत नाही. मला बी कसं तरी झालं बघ. जाऊ दे, घरला जाऊ. हा घाव वर्मी बसला. पाताळ देवी या भुजंगानं कामाला नाही, टसायला सुरुवात केली. एकदा का हा भुजंग टसला का समोरचा तिथंच खापला. तुम्ही बरोबर बोलताय आदिशक्ती. त्या विकारांवर विजय मिळवायचा असेल तर त्यांना स्वतःचं बळ शोधावं लागेल. म्हणूनच हे कार्य तुला दिलं आहे. त्यांच्यावर लक्ष ठेव, त्यांना योग्य मार्ग दाखव, परंतु योग्य वेळ येईपर्यंत हस्तक्षेप करू नकोस. त्यांना स्वतःची शक्ती ओळखू दे, जशी आपली आज्ञा. आम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवू आणि योग्य वेळी त्यांना मार्ग देखील दाखवू. ही आई तुळजा भवानी तिच्या भक्तांचा हात कधीच सोडणार नाही.